म्हणून आता ऑक्टोबर नंतर किंवा ऑक्टोबर पर्यंत कालच राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलेलं आहे की आता दिवाळीनंतर 3 टप्प्यात आम्ही निवडणुका घेणार आहोत. आता आपल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिकेच्या निवडणुका सुरू होतील. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही युती म्हणून लढू. ज्या ठिकाणी युती म्हणून आमचं जमणार नाही त्या आम्ही वेगवेगळे लढू. तिन्ही पक्ष एकमेकावर टीका करणार नाहीत, परंतु युतीचा झेंडा कसा लागेल असं आपण प्रयत्न करू. मी तुम्हाला आज विनंती करणार आहे, आज वर्धापन दिन संपल्यानंतर आज आपण शपथ घेऊन जाऊया, आपण संकल्प करूया. येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये 1 नंबरचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहील, अशा प्रकारची शपथ घेऊन आपण कामाला लागूया. त्यासाठी आपल्याला घराघरात गेलं पाहिजे. आपल्या युतीच्या ज्या योजना असतील त्या सगळ्या योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. गोरगरिबांनी सामान्य माणसाचं हित हे लक्षात घेऊनच आपल्याला पक्ष वाढवावा लागेल, त्याशिवाय पक्ष वाढणार नाही. दुसरे काम आपल्याला करावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्यांची नोंदणी आता सुरू आहे. मी आपल्याला अभिमानानं सांगेन की या वेळेला 1 कोटी सदस्याची नोंदणी कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावी, अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. येणाऱ्या या सगळ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेसचा झेंडा आपण सगळ्यांनी फडकवण्यासाठी रात्रीचा दिवस करा, हाडाची काढ करा, रक्ताचं पाणी करा आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये अजितदादांची मान कशी उंचावेल, या राज्याचं मुख्यमंत्री जर अजितदादांना करायचं असेल तर या सर्व निवडणुकांमध्ये आपल्याला 1 नंबरला आलं पाहिजे, अशा प्रकारची विनंती मी या निमित्ताने करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअरसाठी सर्वोत्तम पर्याय डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक, कसबा बावडा, कोल्हापूर.